येवकार हांव समरिता खणगांवकर. सुरवेक पळोवयाच्यो हेडलायन्स. मडगांव टीबीचेर चर्चासत्र. टीबी पुराय ना करपाचे नदरेन तज्ञांनी मांडली मतां. आयज परत एक फावट अष्टमीचे फेरयेच्या फॉर्माक लागून बोवाळ. विक्रेत्यांनी पणजे महानगरपालिकेक घातलो घेराव. फॉर्मां ब्लॅकात विकपाचे चल्ल्यात धंदे. विक्रेत्यांचो आरोप. आनी आतांच्यो कोंकणी खबरो विस्तारान. रस्त्यार रात दीस मेकळी भोंवतल्या गोरवांक लागून अपघात जातात. लोक हातपाय मोडून घेतात. आमी बातम्यो दाखयत आसतात. तरीकय थळाव्यो पंचायती पालिका हो विशय गंभीरपणान घेनात. ताचे पानवेळ मागीर भलत्याकच भोगचें पडटा, जशें ढवळे दूदवाल्याक भोगचें पडले. ढवळी महामार्गाचेर फांतोडेर दूद घालपाक दुदाचो एक टेम्पो वतालो. मदींच गोरवां आडवी आयलीं. गोरवांक वाटावपाक म्हूण ताणें गाडी कुशीक मारून घेतली, पूण डिवायडराक आपटून टेम्पोच उमथो जालो. ह्या अपघातांत कोणाक दुखापत जावंक ना, पूण टेम्पोवाल्याक लुकसाण जालें तें कोण दितलो? गोरवां धनी, पंचायत, सरकार, कोण? हाची जाप कोणे तरी दिवचीच पडटली. गोवा 365 खातीर ढवळेच्यान कृष्णा नायक. आयज सकाळी परत एक फावट अष्टमीचे फेरयेच्या फॉर्मांक लागून परत एकदा बोवाळ जालो. विक्रेत्यांनी पणजे महानगरपालिकेच्या इमारती कडेन घेराव घातलो आनी फॉर्म दिवपाची मागणी केली. सीसीपीन फॉर्मां दिलीच ना. ही फॉर्मां ब्लॅकात विकपाचे धंदे चल्ल्यात. विक्रेत्यांनी आरोप केला. काल सांजे ह्या फॉर्माक लागून वातावरण बरेंच तापलें. सकाळच्यान लायनीन रावूनय फॉर्मां मेळूंक ना म्हूण जाप विचारपा खातीर भायल्या विक्रेत्यांनी सीसीपीची बिल्डिंगेंत घुसपाचो यत्न केलो. कांय जाणांनी फातरय शेवटून मारले. पुलिसांनी मागीर परिस्थिती नियंत्रणांत हाडली. फॉर्माचे आशेन हे विक्रेते परत सकाळी सीसीपीत पावले, पूण स्थिती कालचे भशेनच. गोंयकार विक्रेत्यांक 200 फॉर्मां दिलीं. उरिल्लीं 200 फॉर्मां खंय गेलीं? ही 200 फॉर्मां आतां 25,000 विकतात असो आरोप विक्रेत्यांनी केलो. बोळ जातकच परत पुलीस आयले आनी तांकां धांवडावन घातले. में फॉर्म बिक रहा है इधर आगे, इधर काउंटर लोग खड़ा है, उन लोग के पास जाओ. 25,000 में फॉर्म बिक रहा है. कौन है वो बंदे को? अभी वो वाला पहचानता नहीं, उधर बात करो तो मिलेगा. 25,000 में 25,000 में एक जगह दे रहा है. उन्होंने आपको भी बोला 25,000 दे दो फॉर्म बेचता. अभी आपने फॉर्म लाया 25,000 फॉर्म नहीं है मेरे पास. कितना कमाएगा? कमाएगा क्या? 9,000 इधर के बाद 25,000 देने का कमाएगा क्या? कमाने का कुछ नहीं. सबको मिलना चाहिए. एक ही आदमी नहीं, पर उन लोग कहते हैं ना कि फर्स्ट कम फर्स्ट सर्व करके, तो जो 200 से आया तो लोग 15 लोगों को नहीं दिया गया है और किसी को नहीं दिया है. मात्र ऑनली 200 फॉर्म दिया इन लोग ने. मानिए कि 200 फॉर्म सब 200 फॉर्म आप गोवा वाले को दिए, ठीक है. 100 फॉर्म तो बाहर वाले को भी दीजिए. वो इधर नहीं, वो भी आपके गांव में रहता है, कमाता है, खाता है, इधर ही रहता है. 20-20 सालों से है, 25-25 सालों से है. उसमें भी आधार कार्ड, राशन कार्ड, वोटिंग कार्ड सब इधर का ही है. उनको क्यों नहीं मिला? दिसंबर के फेरी में कोई पूरा 450 लोगों को फॉर्म दिएगा. अभी ये मर जाएगा, सब ब्लैक भी दिया टिकट है. ऐसा क्यों किया? बोला कौन बोला कल मिले ऐसा करके बोल गया हो. बाद में मैं सब लोग आगे बैठा. बाद में अभी सुबह कौन बोला करके ऐसा बोल रहा. अभी कौन हम बुला नहीं ऐसा करके बोल रहे. वो कुछ भी लिखे लगा है ना, कोई भी आने की जरूरत नहीं. खत्म हुआ बोल रहे ना, अंदर का बात हुआ, खत्म हुआ. बाद में वो इतना लोग बुलाने के क्यों, इतना लोग क्यों बैठा है? नहीं, कल उन लोग ने बोला था ना कि खत्म हुआ है करके. खत्म करके बोला है. बाद में वो बीच में कल आ करके कोई बीच में बात हुआ तो बात हुआ. फेरीगार असा हिंगा सगळे फेरीगार हिंगा फॉर्म दिला. कितने जण फेरी झाले? 10-15 लोकांना दिला. 10-15 लोकांना दिला. 2 पाटी ते फाल सगळ्यांच्या सांचे पर्यंत आम्ही राहिले हिंगा 4.5 भितर गेला. 10 जणांकडून 2 पाटी भितर गेला. 10 जणांकडून 2च पाटी भितर गेला आणि फॉर्म काबार. 500 लोकांना फॉर्म दिला. 200 फॉर्म ते त्यांना दिला खंय. उरले 200 फॉर्म गेले खंय. कोणाक दिला? टोटल कितले जण आपले? स्टॉल 400. ना भाई म्हाका एक सांग, म्हाका सांग, ही जी फेरी लागता न्ही ती खाली फर्निचरा खातीर असता ती फर्निचर बसताली. आता 4-5 साल झाले ते कपडे काढून बसता.
ते 4-4 ते पयलींच्यान लायनीन घेवन फॉर्म घेताले पयलींच्यान. आता फॉर्म लिकीज जाला ते ब्लॅकान घेवपाचे आमी. हिंगा 5,000 फॉर्म भायल्यान तिंगा 25,000 30,000 म्हणटा लोक. कोणी सांगला तुमका 25,000 विकता करून कोणा आता लोक फॉर्म गेले खंय फॉर्म. गोवा 365 खातीर पणजेच्यान अमर चावरिया. अंदू गोंयचें पर्यटन वाडूं येता. पर्यटकांक गोंय येवकार दिता. गोंयची देवळां बांदपा खातीर केंद्र सरकार पूर्ण सहकार्य दितलेच. तेच बरोबर पर्यटन खात्याचे वतीन कांय खास स्किमी तयार केल्यात. ताजोय पूर्ण लाव जातलो. केंद्र सरकाराचे मोठे पॅकेज मेळटले. गोंयांत येवपी पर्यटकांक दर्या दर्शनाचोय लाव घेवपाक मेळटलो. केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नायकान सांगले. ह्यावेळी नॉर्मल जातले कारण जो 2 वर्साचो गॅप पडिल्लो त्या हेतूंच्यान लोक आज गोंयान किंवा देशाच्या सगळ्या राज्यांनी येवपाक उत्सूक आसात. त्यामुळे ह्या वर्सा टुरिझम वाडपाची शक्यता आसा. युके टुरिझम गोंयांत खूब आसा युकेचे. या. त्याच्या खातीर जे विजा ऑन अरायवल आहा पळय या. ते करपा खातीर प्रयत्न आसा. हय आमी सिच्युएशन पळोवन म्हणजे थंयचे सिच्युएशन थंय जर कोवीड चड आसा जाल्यार आमकां तांकां थोडें बॅन कारण ती तेजें संक्रमण हांगा जावचें न्ही होय विचार करचो पडटा. टुरिझम वाडोवचो जाय बिझनेस वाडोवचो जाय इकॉनॉमी वाडोवचो जाय सगळ्यो गोश्टी बरोबर आसा पण ह्याय गोश्टीचो आमकां सगळ्यो गोश्टी आपण हेल्थाच्या संदर्भांनी आमकां विचार काही देशांचो करचो. पोर्तुगीज काळात मोडिल्ली देवळां बांदपाक पर्यटन खात्याचो कितलो फंड वापरतले ह्या प्रस्नाकय श्रीपाद नायकान जाप दिली. प्रसाद नांवाची स्किमीची ताणें म्हायती दिली. पूण ह्या फुडें मोठे प्रकल्प हातात घेवचे अशें केंद्र सरकारान थारायल्ल्याचें ताणें सांगलें. आयकात. आमच्यो ज्यो कांय स्किमी आसात पळय न्ही म्हणजे ज्यो एन्शंट सायट आसात एएसाच्यो सायट आसात ताचे खातीर एक प्रसाद म्हणून स्कीम आसा. त्याचे टोटल डेव्हलपमेंट त्या स्किमीच्यान पयशे दिवन आमी करतात राज्य सरकारच्या माध्यमातून. दुसरी जी स्कीम आसा स्वदेश दर्शन म्हणून जी पर्यटन स्थळां आसात जी राज्य सरकार धाडटा ह्या पर्यटन स्थळांचो विकास जावंक जायो ताका जो जो कितें फंड लागता तो ह्या स्किमी खातीर ती आमी डेव्हलप करतात. आणि ह्या दोन्ही स्किमीच्या माध्यमातून त्याशिवाय अशी एक स्कीम अशी आयकॉनिक काही जी स्थळां आसात म्हणजे जी खरोखरूच भायले लोक त्या खातीर पळोवपाक येता मागीर ताजमहल सारकी हें आसतली थंय सगळी वेवस्था दवरपाचें काम आनी एक तिसरी स्कीम आसा. म्हणजे ह्या 2-3 स्किमांनी सगळें डेव्हलपमेंट आमी कवर करतात आणि जे कितें राज्याक बजेट दिवंक जाय तें बजेट आमी पूर्णपणे तांकां टोटली बजेट 100% बजेट दितात. खास करून आमकां त्या टुरिझमाच्या माध्यमातून म्हणजे जो कितें फायनान्शियल जबाबदारी ही सेंट्रल टुरिझमाची आसा ती आमी योग्य पद्दतीन हें करतात. ल्हान पयलीं आमचे जे स्वदेश दर्शन स्किमीच्यान ल्हान बजेट करताले खंय तरी 2 कोटीचो 10 कोटीचो 15 कोटीचो. ह्या वेळी पीएमान ती स्कीम रिव्यू केल्ली आसा आनी एक प्रोजेक्ट घेता जाल्यार एक मोठो घेवचो म्हणजे जवळ 50 कोटीच्या वयर घेवचो प्रोजेक्ट अशें रिव्यू जावन आमच्या माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगलां की प्रोजेक्ट करा तुम्ही मोठे करा. म्हणजे गेल्या वर्सा आम्ही फक्त 76 प्रोजेक्ट घेतले आणि ते 76 प्रोजेक्ट जवळ 40 कंप्लीट झाले आसात जवळजवळ आणि जवळजवळ 20-22 प्रोजेक्ट हे कंप्लिशनाचेर आसात. उरले प्रोजेक्ट काही ते पण पूर्ण जातले पण ह्या वर्साच्या हातून आणि आमी तशेंच 75 किंवा 76 प्रोजेक्ट आणि घेऊन ते फुडल्या वर्सा पर्यंत आमी पूर्ण करपाचे प्रयत्न गोंया खातीर ऑलरेडी हांव टुरिझम मिनिस्टरा कडेन गोंयच्या मिटींग जाली आणि गोंया खातीर काही अशे जे काही प्रोजेक्ट आसा ते प्रोजेक्ट 2-3 प्रोजेक्ट तांकां बरोबर दिवपा लायला. फॉर एग्जाम्पल आमचे करमळेचे तळे आसतले अशें सुंदर उत्कृश्ट स्पॉट आसा. मागीर वेगवेगळे हातूंच्यान ते राज्य सरकार ठरयता खंयचे हें ते आमचे कडेन धाडटा आमी अप्रुवल दिता. गोंया खातीर अशें बजेट सेंट्रल गव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्मेंटचो प्रोजेक्ट जो आसा पळय न्ही आमी एक ओशियनरी जी आसा म्हणजे आमचे कडेन समुद्र भरपूर आसा. लोकांक वेगवेगळ्या हितून म्हणजे समुद्रांक ती मोठी ओशिनरी करून लोकांक ते मासळीच्या संदर्भात म्हायती मेळची आनी एक टुरिझमाचो एक स्पॉट जालो अशें तरेचो आमचो एक प्रयत्न ते आनी स्टेट गव्हर्मेंटान आमचे कडेन तो प्रोजेक्ट म्हणला आसा. म्हणल्यार लेखी स्वरुपात तुम्ही प्रोजेक्ट धाडात ठरयात कितले 3-4 जे कितें प्रोजेक्ट आसतात 3-4 प्रोजेक्ट तुम्ही धाडून दियात. आणि गोंय हे देशाचे टुरिस्ट स्पॉट न्ही तर वर्ल्डाचो टुरिस्ट स्पॉट जाल्लो आसा. त्यामुळे तशाच पद्दतीचे प्रोजेक्ट गोंयांक आसचे हे तेणी मिटिंगेक मान्य केल्लें आसा आनी त्यामुळे गोंयचे प्रोजेक्ट जशे घेतले आमी रोखडेच अप्रूव करून दितले. गोवा 365 खातीर श्यामचारी. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. मडगांवच्या रवींद्र भवनात टीबीचेर काउंटिंग मेडिकल एज्युकेशन कार्यावळ जाली. टीबी पुरायपणान ना करपा खातीर पावलां उबारपा विशीं तज्ञांनी कार्यावळींत मतां मांडली.
तशेंच नवीन तंत्रज्ञानाचे मजतीन ह्या दुयेसाचेर कशे तरेन उपचार करूं येतात हाचेर तज्ञांनी म्हायती दिली. गोवा बोर्ड ऑफ होमिओपॅथीन नॅशनल ट्युबेर्क्युलोसिस इलिमिनेशन प्रोग्राम आणि भलायकी संचालनालयाच्या जोड पालवान टीबीचेर कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन कार्यावळ घडोवन हाडली. मडगांवच्या रवींद्र भवनात जाल्ले कार्यावळीत होमिओपॅथी वखदां टीबीचेर कशी मात करपाक शकतात हाचेर चर्चा जाली. शिरोडेचो आमदार सुभाष शिरोडकार मुखेल सोयरो म्हणून हजर आशिल्लो. आज रवींद्र भवन मडगांव हांगा एक कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन प्रोग्राम ऑर्गनायज केला गोवा बोर्ड ऑफ होमिओपॅथी जी गव्हर्मेंट कॉन्स्टिट्युटेड बॉडी आसा इन कोलॅबोरेशन विथ नॅशनल ट्युबरक्युलोसिस एलिमिनेशन प्रोग्राम एनटेप सेल ऑफ डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसेस कांपाल पणजी. सो हांगा जे प्रायवेट होमिओपॅथीक फिजिशियन्स आसा प्लस गव्हर्मेंटांचे आयुष डॉक्टर्स वा आयुष मेडिकल ऑफिसर्स म्हणून काम करता ओ होमिओपॅथीक फिजिशियन्स इवन जी कॉलेज आसा श्री कामाक्षी देवी होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज शिरोडा हाचो जो स्टाफ आसा सगळो टिचींग फॅकल्टी आनी थोडी स्टुडंट्स ही सगळी हातून सहभागी जाला. आमचो टॉपिक आसा बेसिकली ट्युबरक्युलोसिस एंड इट्स होमिओपॅथीक अप्रोच. सगळ्यांक खबर आसा की ट्युबरक्युलोसिस इज वन ऑफ द लिडिंग कॉजेस ऑफ डेथ इन द वर्ल्ड, सेकंड लार्जस्ट इन्फेक्शियस डिजीज जाका लागून डेथ जाता जगान एज पर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. सो सद्या एनटेप जो सेल आसा वी आर करंटली फोकसिंग ऑन इरॅडिकेशन ऑफ ट्युबरक्युलोसिस आनी ताका लागून आमी ही वेगवेगळे कडेन वचून जनजागृताय करतात. आनीक एनटेप सेल गोवा बोर्ड ऑफ होमिओपॅथीच्या कोलॅबोरेशनान सगळ्या होमिओपॅथीक फिजिशियन्सांकूय एक अपग्रेडेशन ट्रेनिंग दिता वेरीन जे न्यू इन्व्हेन्शन्स जाल्यात वा जी लेटस्ट टेक्नॉलॉजी गायडलायन्स आसा ट्युबरक्युलोसिसाक जे गव्हर्मेंट फॉलो करता हांच्या बद्दल सगळें सांगपाक लागून आमच्या बरोबर आसा डॉक्टर गोविंद देसाय. हे जावन आसा सिनियर मोस्ट चेस्ट फिजिशियन साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचे, ऑल्सो ते डिस्ट्रिक्ट ट्युबरक्युलोसिस ऑफिसर फॉर साऊथ गोवा. सगळे तांकां साऊथान एस्पेशली ते बरे फेमस आसा आनी ते आज सगळ्या होमिओपॅथीक डॉक्टर्सांक अबाउट ट्युबरक्युलोसिस द करंट गायडलायन्स ऑफ एनटेप हे सगळे एक्सप्लेन करता. तशेंच आमच्या बरोबर बेळगांव कर्नाटकांतल्यान एक प्रोफेसर आयल्या डॉक्टर लिंगराज मकडूम. हे होमिओपॅथिकली आमी ट्युबरक्युलोसिसान कितें करपाक शकता, कशें कितें मॅनेज करपाक शकता, एस्पेशली जे आमी मल्टी ड्रग रेजिस्टंट ट्युबरक्युलोसिस म्हणटात. सो असल्या केसीसांनी आमचो कितें कितें स्कोप आसा हाच्या बद्दल ते हांगा सगळे जे स्टुडंट्स आनी डॉक्टर्स आसा हांकां एक्सप्लेन करतले आनी तांचे टिप्स क्लिनिकल टिप्स बीन तेय दितले. गोवा बोर्ड ऑफ होमिओपॅथी ही बेसिकली गव्हर्मेंट कॉन्स्टिट्युटेड बॉडी आसा आनी वी आर वर्किंग टुवर्ड्स द अपलिफ्टमेंट ऑफ होमिओपॅथिक सिस्टम इन द स्टेट ऑफ गोवा. सगळ्यांक खबर आसतलें की आफ्टर एलोपॅथी द सेकंड लार्जस्ट प्रॅक्टिसींग सिस्टम इन द वर्ल्ड इज होमिओपॅथी एज पर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आनी इंडियान आमचे मॅक्झिमम प्रॅक्टिशनर्स आसा. सो गोंयच्या पेक्षा चड भायरच्या स्टेट्सांनी खूब प्रॅक्टिशनर्स आसा पण गोंयांनी कमीत कमी आमचे कडेन 800च्या वयर रेजिस्टर्ड प्रॅक्टिशनर्स आसात जे आमचे बोर्ड गोवा बोर्ड ऑफ होमिओपॅथीन रेजिस्टर्ड जाता. इट इज द ऑफिशियल स्टेट बोर्ड फॉर द सिस्टम ऑफ होमिओपॅथी इन द स्टेट ऑफ गोवा एंड इट इज द ओनली बोर्ड विच हॅज ऑल द पावर्स विथ रिलेटेड टू होमिओपॅथिक मेडिकल सिस्टम इन द स्टेट ऑफ गोवा. And we at Goa Board of Homeopathy are currently aiming in organizing such CMEs, organizing mega seminars in the state of Goa. गोवा 365 खातीर मडगांवच्यान संदीप तुयेकर. हवामान खात्याच्या अदमासा प्रमाण आयज कांय सुवातांनी पावस शिरशिरू येता. बदलिल्ल्या हवामान आनी अरबी दर्यांत नेटान व्हांवपी वारो हाका लागून नुस्तेमारी करप्यांक आयज दर्यांत वचचे न्हय अशी शिटकावणी दिल्या. चडीत आनी उणें तापमान 31 आनी 25 डिग्री सेल्सियसाच्या लागसार उरूं येता. आनी आयचे हे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळया परत फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.